आपल्या अंतःकरणामध्ये आनंदाचा वर्षाव जर झाला तर माणसाला साधनेची गोडी लागते, शास्त्र वाचण्याची गोडी लागते, शास्त्र ऐकण्याची गोडी लागते, प्रवचन सांगण्याची गोडी लागते, कीर्तन सांगण्याची गोडी लागते. पण गोडी आपल्या आतमध्ये आहे. गोडी कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. आणि ती आपल्याला बाहेर सांगायची असेल तर ती गोडी पहिल्यांदा आतमध्ये लागली पाहिजे. आतमध्ये जर आपल्याला त्या नामाची गोडी लागली, आनंद स्वरूपाची, ब्रह्मानंद स्वरूपाची आपल्याला जर टहारी लागली आपल्याला, प्रत्येक साधकाला, तर साधक पुढं हळूहळू वाढत जातो आणि त्याची साधना वाढत जातो. आणि एकदा साधना वाढली की सत्शिष्य म्हणून त्याला संबोधलं जातं आणि गुरु शिष्यांचा संवाद होतो. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद म्हणजे गुरु आणि शिष्य यांचा संवाद होतो आणि संवादातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. आता तुमचं आमचं काय चालू आहे? संवादच चालू आहे. ज्ञानेश्वरी सांगते की नाही, तुम्ही वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीहीन दिसे, परंतु योगियांचे मानसी उमरडोनी जाये, पण तयापाशी पांडवा मी हरपल माझा घेऊसवा, येत नाम घोष बरवा करीती माझा. कैसे माझे गुन्हे झाले, देश काळात ते विसरले, आणि कीर्तने सुखे सुखे झाले. आपण पची आपल्याच कीर्तनामध्ये आपण सुख आपल्याला मिळतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा निखल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, तेथे तिष्ठो तुम्ही नारदा. भगवंत सांगतो, जिथं माझी चर्चा चालू असते गुरु आणि शिष्यांची, त्या ठिकाणी मी 100% असतो. आणि आता आपली आत्मचर्चा चालू आहे तुमच्या आमच्यामध्ये, मी टॅपवरनं, तरी पण भगवंत तिथे आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये जो भाव तयार होतो म्हणजे भगवंत तुमच्या जवळच आहे. माझ्या अंतःकरणातला भाव तुमच्या अंतःकरणामध्ये ओतला जातो म्हणजे भगवंत माझ्यामध्ये पण आहे, तुमच्यामध्ये पण आहे. सोपं आहे बरं का, परमार्थ एकदम सोपा आहे, पण भावाचा आहे. भाव निर्माण व्हायला पाहिजे. आणि तो भाव जर प्रपंचाचाच असेल, आपल्याला 24 घंटे दिलेले आहेत, 12 आणि 12 24 एका दिवसासाठी, रात्रंदिवस. या 24 घंट्यामध्ये आपल्याला कमीत कमी आपल्याला प्रपंचाचा 1 तास ठीक आहे, पण 23 तास आपण परमार्थाला द्यायला पाहिजे. 23 तास द्यायचं म्हणजे काय करायचं? अखंड चिंतन करायचं त्याचं, उठताना, बसताना, झोपताना, खाताना, पिताना, सगळं काय करताना. आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी, तया नाम आत्मज्ञानी बोधीचे पार्था. त्याला आत्मज्ञानी म्हणतात. अखंड त्याचं चिंतन चालू झालं की ते आत्मज्ञान, कारण आपण आपल्या आत्म्याशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान होतो. बाहेरच्या पूजा करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. भिंतीवरल्या देवांची पूजा कितीही केले तरी पण तो आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून नाना वस्त्रे, नाना व्रते, नाना दाने, नाना योग तीर्थाटने, त्याहुनी कोटी गुणी महिमा आत्मज्ञानाचा. नाना व्रते, नाना दाने, नाना योग तीर्थाटने. बघा, नाना व्रते केली, अनेक प्रकारचे व्रत केले, वैकल्य केलं, मोठ्या मोठ्या पूजा घातल्या, नाना दाने, अनेक प्रकारचे दान दिले, गाय दान, पैशांचा दान, धनधान्य दान केला, कपडे दान केले. नाना व्रते, नाना दाने, नाना योग तीर्थाटने, अनेक प्रकारचे योग केले, अष्टांग योग केले आणि सगळ्या प्रकारची तीर्थयात्रा केली, नाना योग तीर्थाटने. परंतु त्याहुनी कोटी गुणे, बघा, त्याच्यापेक्षा कोटी गुणेने महिमा, कोटी गुणांनी महिमा आत्मज्ञानाचा. आत्मज्ञानाचा महिमा सगळ्यात उच्च लेवलचा आहे. सगळ्यात उच्च लेवलचा काय आहे? आत्मज्ञान. आणि तो आपल्याला व्रत वैकल्य करून मिळत नाही, कारण व्रत वैकल्य करून आपल्याला मनोनिग्रह होत नाही. हेच तिथं सांगायचं मला, तोच मुद्दा येते की आपण कितीही काही प्रयत्न केले तरी आपल्याला मनोनिग्रह होत नाही. मनोनिग्रहासाठी तुम्हाला तुमच्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हावं लागेल. कारण जी इंद्रिय आपली भरकटली जातात, इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागू त्या आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या द्वारे मनुष्य भरकटला जातो,
स्थिर होईल मागू ते आत्मस्वरूपी. एका आत्मतत्वाकडे तुम्ही आले, आत्म्याचं भजन केलं, ध्यानाला बसले, तरच तुमचा मनोनिग्रह होईल. अन्यथा कुठल्याही मार्गाने मनोनिग्रह होणार नाही. हे या संपूर्ण 47व्या काय श्लोकाचा मतितार्थ आहे, संपूर्ण बरं का. आतापर्यंत मागचे 2-4 श्लोक पण तेच सांगतात, मनावरतीच सगळं आहे. म्हणून मन एव मनुष्यानम कारणबंध मोक्षाय बंधय विषय संगे मुक्ताय निर्विषय. मन कुठल्याच प्रकारचा तुमच्याकडे मनाकडे विषय नसेल तर तुम्ही मुक्तच आहात. तुम्ही मुक्तच आहात. प्रत्येक जीवा मुक्त आहे, पण तो बंधनामध्ये अडकलाय, विषयांमध्ये अडकलाय, त्रिगुणांमध्ये अडकलाय, अहंकारामध्ये अडकलाय, प्रपंचामध्ये अडकलाय. त्याला कोण बाहेर काढेल? आणि त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. ज्ञानोबा सांगतात, आसनाची या गाडी का आम्ही जो मार्ग सांगितला निका, त्याने होईल तरी होई का निरोध या एरे तर याने योगे जे इंद्रिया विंदान लागे त्या चित्त भेटवले आपण या चित्त आपल्यालाच भेटतो. एवढा सोपा परमार्थ करून सांगितलाय. हे कळेल कोणाला? जो साधना करेल, जो गुरुच्या आज्ञेत थांबेल त्यांनाच कळणार. बाकीच्या लोकांना हे कळणार नाही. वाचणं म्हणजे ज्ञान नाही, ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. त्या आत्मस्वरूपाशी, त्या आत्मदेवाशी एकरूप होऊन त्याचं सातत्याने भजन करणं, त्या भजनानंदामध्ये जाऊन जे काय ज्ञान होतं त्याला आत्मज्ञान म्हणतात. वाचणं म्हणजे आत्मज्ञान नाही आहे, ऐकणं म्हणजे आत्मज्ञान नाही आहे, कीर्तन करणं म्हणजे आत्मज्ञान अजिबात नाही. लोकांनी पारायण केलं, पारायण करून नारायण भेटणार नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण, तुकोबारायांच्या गाथेचं पारायण करून नारायण भेटत नाही. नारायणाला तुम्हाला भेटत असेल तर तया नारायणाला मनी अखंड आठवाय ध्यानी. बघा, जिकडे जाल तिकडं नारायण भरलेला असा तुमचा भाव आला पाहिजे. मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच कशी. बघा, आपली लक्ष्मी आहे, जयाची लक्ष्मी, तो नारायण बलकट धरावा. नारायण म्हणजे नाम, नारायण म्हणजे महावाक्य, नारायण म्हणजे बोध. त्या बोधाला तुम्ही धरून राहायला पाहिजे. तोच आपल्याला घेऊन आला इथे, तोच आपल्यामध्ये आहे आणि तोच आपल्याला परत घेऊन जाणार आहे. त्याला सोडून दुसरं काही नाही. पण त्याची कृपा होण्यासाठी आपल्याला भजन करावं लागेल. आता एकनाथी भागवत अध्याय 23 म्हणजे त्या विसावासाठी, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जो विसावा आहे तो विसावा आपल्याला मिळावा, विश्रांती मिळावी, समाधान मिळावं, ह्याच्यासाठी आपल्याला शास्त्र वाचायचे आहे. आणि श्लोक क्रमांक 46 आणि ओवी क्रमांक आपली एक मिनिट, श्लोक क्रमांक 47 आणि ओवी क्रमांक आहे 662. तीर्थ साधनाची करी कोण, करी ते मोहास्तव जाण, तेथे वाढे तमगुण मनोनियमन घडेना. भगवंत सांगतो अर्जुनाला, किती स्पष्ट सांगितले, जरा ऐका, व्यवस्थित ऐका. ते तर साधनाची करी कोण, करी ते मोहास्तव जाण, तेथे वाढे तमगुण मनोनियमन घडेना. जर एखाद्या माणसाकडे विषय प्रबल झालेले आहेत, विषय प्रबल वाढलेले एका माणसाचे, एखाद्या साधकाचे विषय भरपूर वाढलेले अंतःकरणामध्ये, ते त्याला झोपून देत नाही, उठून देत नाही, बसून देत नाही, सारखा विषय भोगामध्ये आहे मनुष्य, तर त्याला साधन होणार नाही. नुसता आपण प्रपंचाचा जरी विचार केला, 24 तासातून जर आपण 12 तास जरी आपल्या प्रपंचामध्येच आपण अडकले राहिलो तरी पण साधना होत नाही. साधनेसाठी पूर्ण वैराग्य लागतो. वैराग्यातून माणसाला विवेक निर्माण होतो आणि विवेकातून माणसाला आत्मबोध होतो. ते तर साधनाचे आणि काही कोण. मग असा माणूस जर विषयामध्ये अडकलेला आहे, त्याचा मनोनिग्रह झालेलाच नाही, तर त्याला समाधी लागेल कसे? कारण तो जरी ध्यानाला बसला तरी त्याचा तमोगुण प्रबल आहे, वाढलेला आहे. म्हणून मटण मच्छी का खाऊ नये, तामसी आहार का खायचा नाही, तर ध्यान लागत नाही माणसाला. जरा जरी त्या तामसी आहाराचा स्पर्श आपल्याला झाला
तरी आपला ध्यान लागणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या आनंद संप्रदायामध्ये गळ्यामध्ये माळ घाला, म्हणजे आपण आपला देह भगवंताच्या चरणावर समर्पित करता यायला पाहिजे. तरच आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल. म्हणून लिहिले, जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्ममरणाचा फेरा चुकतो. जरा जरी आपल्याला मांसाहाराचा जरा जरी आपल्याला इच्छा जरी झाली तरी आपण त्या भगवंतापासून दुरावला जाऊ. भगवंत अजिबात भेटणार नाही तुम्हाला. भगवंताची कृपा जेवढे आपण सात्विक होत जाऊ तेवढा भगवंत आपल्या आतूनच प्रगट होतं. भगवंत बाहेर प्रगट होत नाही बरं का. नाही तर तुम्ही समजणार पांडुरंगाला समोर माझ्या हा अजिबात नाही. शंकर भगवान आले माझ्या समोर, हा अजिबात नाही, होणारच नाही. पहिल्यांदा तुमचं अंतःकरण स्वच्छ असेल तर तुम्हाला बाहेरही दिसेल. पण आपलं अंतःकरण जर स्वच्छ नाही तर आपल्याला बाहेर देव कसा दिसेल. मग आपलं अंतःकरण स्वच्छ झाला तर आपल्याला आतही दिसेल आणि बाहेरही त्याची आपल्याला अनुभूती येईल. पण आतूनच स्वच्छता पाहिजे. आपला घरच जर स्वच्छ नाही तर भगवंत आतमध्ये येऊन बसेल कसा. आपण एखाद्या घरामध्ये गेलो आणि तिथे आपल्याला त्या घरामध्ये एखाद्या रूममध्ये खूप घाण वास येतो. आपण बसू का तिथे? जर आपल्याला लौकिकामध्ये, द्वैतामध्ये आपल्याच घरात जर वास असेल तर आपल्याला असं वाटतं कधी बाहेर जातो. काही असेल वास, उंदीर मेला असेल घरामध्ये, बऱ्याच दिवस आपण घरामध्ये नाही आणि उंदीर मेला असेल तर आपण थांबू का घरामध्ये? थांबूच शकत नाही का? तसं भगवंताला सत्वगुण आवडतं. जेवढं आपण सत्वशील होऊ तेवढा भगवंत आपल्या आतमध्येच आहे. तो प्रगट होतो, आपोआपच प्रगट होतो. त्याला शोधायची गरज नाही, तो आहेच आपल्याकडे. तो असतचे असे सर्व काळ तो आहे. मग त्याला प्रगट कसं करायचं तर त्यासाठी सद्गुरूंना शरण जायचा असतो. ते तो साधनच करी कोण करी ते मोहास्तव जाण. आणि ते साधन जरी झालं तरी मोहातून होतो. म्हणजे तमगुण, रजोगुणातून ते होतो. आणि रजोगुणातून केलेली भक्ती राक्षसांची भक्ती असते. तेने वाढे तमगुण मनोनियमन घडेना बघा. त्याच्याने तमगुण वाढतो. तमगुण राक्षसी, सद्गुणा ते ग्रासी, सत्वबुद्धी ते ग्रासी. तमगुण काय करतो? तमगुण राक्षसी. तमगुणच राक्षसी आहे. मग जर आपण तामस आहार खाल्ला तर आपणच राक्षस आहोत. राक्षस कोणी ते असे मोठे सिंगांचे राक्षस दाखवतात ते राक्षस नाही, आपणच राक्षस आहोत. आपण तामसी आहार खाल्ला की आपणच राक्षस आहोत. बघा, देव, दानव आणि मानव. देव, दानव आणि मानव. मानवाला जर देवाला भेटत असेल तर दानवांना बाजूला करावं लागेल. दानवमध्ये येतं. दानव म्हणजे तामसी आहार. दानव आणि देव. मानवाला जर देवाला भेटत असेल तर दानवमध्ये त्या दानवांना बाजूला काढा. म्हणजे आपले विषय काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, अहंकार हे सगळे बाजूला काढले की मानवाला देव होता येतो ताबडतोब तिथल्या तिथेच. म्हणून दानव आणि देव. मानवाने देवाला भेटायचं असेल तर दानवांना बाजूला काढायला पाहिजे. म्हणजे विषय घालवला पाहिजे. म्हणजे तामसिहार काढायला पाहिजे. तामसिहार तुमचा गेला की तुम्हाला भगवंताची प्राप्ती आहे. मनोनियम घडेना. आणि तामसिहार खाल्ल्यामुळे निग्रह होत नाही, मनाचा निग्रह होत नाही. मनाकडे काय करतात? विषय येतात आणि माणसाला नको तिकडे घेऊन जातात. प्रत्येक माणसाला एकदा का विषय पिंडामध्ये आले तर माणसाची वासना वाढते, इच्छा वाढते, कामना वाढते, भावना वाढते, असूया वाढते. सगळे विषय एकामागे एक आहेत. मालगाडीचा डब्बा कसा असतो? एकाला एक. काम आला की क्रोध आला, क्रोध आला की लोभ आला, सगळं एकामागून एक आहे. म्हणून तर ज्ञानवाला सांगतो, तो कामू सर्वता जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. एक काम विषय गेला की माणसाच्या मनाकडे
आत्म्याकडे संतोष निर्माण होतो. तो काम सर्वथा जाये जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तो स्थितप्रज्ञ होय मनुष्य जाण. ज्ञानोबा सांगतात त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. एक विषय आला की त्याच्या मागे लाईन लागतो लगेच पटापट. म्हणून एका विषयापासून आपण जर लांब राहिलो, कुठलाच नको विषय. आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन मन धन माता पिता, काही आवडत नाही माणसाला नंतर. कारण शेवटीला विषयच आपल्याला काय करतात, अधोगतीला घेऊन जातात. कुठलाच विषय आपल्या पिंडामध्ये नसेल तर आपल्याकडे कल्पनाच येत नाही. आणि कल्पना जर सांडे तैची गा संन्यास योग घडे. कल्पना टाकली की आपणच देवात. एवढा सोपा परमार्थ आहे. पण ती कल्पना घालायची कशी, मनोनिग्रह होणार कसा, त्यासाठी आपल्याला ज्ञानोबारांनी 6वा अध्याय दिला आहे. आणि त्या 6व्या अध्यायामध्ये ध्यान कसं करायचं, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं ध्यान कसं करायचं आणि मनोनिग्रह कसं करायचं ह्याच्यावरती संपूर्ण विवरण दिलेलं आहे. तसं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पण आपल्याला तो दिसत नाही का, आपल्याला ती दृष्टी नाही, ती दृष्टी दिव्य दृष्टी नाही. दिव्य दृष्टी आपल्याला प्रदान करणारे श्री गुरु जोपर्यंत खरोखर आपल्याला जीवनात येत नाही तोपर्यंत गफलत आहे माणसाची. आणि माणसाला वाटतं मी ज्ञानी झालो. नाही, ज्ञान ही सांगण्याचा विषय नाही, ज्ञान हा ऐकण्याचा विषय नाही. ज्ञान हा स्वरूपाचा विषय. स्वरूपाशी एकरूप होऊन त्या स्वरूपाची एकरूप होऊन अखंड आत्म्याचं भजन करणं त्याला ज्ञान म्हणतात. श्रवणादी इंद्रिय बंधन करुणी करिता साधन, तेने वश नवे मन मना आधीन इंद्रिय. बघा, श्रवणादी इंद्रिय बंधन करुणी करिता साधन म्हणजे आपण श्रवण करून आपल्याला इंद्रियांना बंधन, इंद्रिय आपल्याला काबूत किंवा आपल्या ताब्यात घेता येत नाही. श्रवण करून इंद्रिय ताब्यात येत नाही सांगतात. कितीतरी श्रवणाची केंद्र खोलल्यात, मग त्यांचे विषय गेले का, विषय थांबले का? श्रवण करून इंद्रिय थांबत नाही, लक्षात घ्या. श्रवण भक्ती करून इंद्रियांकडे असलेले विषय थांबत नाही. कितीही वर्ष, कितीही जन्म घेतले, अगदी जन्माच्या जन्म घेतल्यानं तुम्हाला भगवंताच्या कृपाने श्रवणाची बैठक मिळाली तुम्हाला, तर श्रवण करून इंद्रिय निग्रह होत नाही. ते विषय तसेच आहेत आपल्याकडे. मग विषयांना घालवायचं असेल तर काय, विषयांना आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्याला उपाय मनोनिग्रह. आणि हाच विषय 13व्या अध्यायामध्ये भगवंताने याच्या आधी देखील आपले शिष्य उद्धवाला सांगितलेलं आहे. भगवान विष्णूने ह्याचं उत्तर दिलेलं आहे बरोबर 13व्या अध्यायामध्ये. ब्रह्माचे पुत्र मानस पुत्र त्यांनी प्रश्न केलाय ब्रह्माला की चित्त विषयामध्ये धावतो आणि विषय चित्तामध्ये प्रवेश करतात, ह्याला उपाय काय? प्रश्न केलाय बरं का, वाचा तुम्ही पाहिजे 13व्या अध्यायामध्ये, 13व्या एकनाथी भागवत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर ब्रह्माला देता आलं नाही, कारण ब्रह्म त्या उत्पत्तीच्या कामामध्ये लागल्यामुळे त्याला उत्तर देता आलं नाही. आणि ब्रह्माने मग महाविष्णूचा धावा केलेला आहे. आणि मग महाविष्णू त्या सनकादिकांच्या सनक सनातन सनांदन ह्या चौघांच्या 4 मानसपुत्रांच्या बैठकीला प्रत्यक्ष हंसाचं रूप घेऊन जातो आणि त्यांना हे ज्ञान देतो. आणि त्यांना हेच सांगतो की जोपर्यंत तुम्ही ध्यान करत नाही, ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत आपल्या कल्पना थांबत नाही. आणि जोपर्यंत आपल्या कल्पना थांबत नाही तोपर्यंत मनोनिग्रह होत नाही. आणि मनोनिग्रह करण्यासाठी आपल्याला साधना करायची आहे. सर्व साधनांचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक लिहिले की नाही. आत्मा तत्वरूपाने आहे
आणि ते तत्व आपल्या आतमध्ये प्रगट व्हायला पाहिजे. साधनांचे सार मंत्र बीज हरी, एक तत्व धरी तोची, आत्मतत्व धरी तोची एक. करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. जेणे नय जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. नाथ बाबा सांगतात आपल्याला. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी. एक हरिनाम फक्त श्वास आतमध्ये घेतला आणि सोडला तर कोटी यज्ञाचं पुण्य आपल्याला मिळतं. नाथबाबांचा हरिपाठ वाचा, त्याच्यामध्ये आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, जो नित्य नियमाने सकाळी उठून साधना करेल, ध्यान करेल, त्याचाच मनोनिग्रह होणार आहे. आणि एकदा श्वास घेतला आणि सोडला, एवढ्या अवधीमध्ये कोटी यज्ञांचं पुण्य तुम्हाला मिळेल. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपताकडे. किती स्पष्ट सांगितलं संतांनी. पण आपण संतांच्या मार्गावर येत नाही. मग आपल्याला ते ज्ञान कसं काय करेल? श्रवणादी इंद्रिय बंधन करुणी करता साधन, त्याने वैष्णव्य मन मनाधीन इंद्रिय. बघा, त्याच्याने तुमचा मन वश होणार नाही. हजारो वर्ष जरी तुम्ही श्रवण भक्ती केली, नुसती श्रवण भक्ती साधना केली नाही, तरी मनोनिग्रह होणार नाही. मनाधीन इंद्रिय. बघा, इंद्रिय कोणाच्या अधीन आहे? मनाच्या अधीन आहे. आणि जोपर्यंत मनोनिग्रह होत नाही, मनोनिग्रह कशाने होईल हो? मनोनिग्रह कशाने होईल? मनाकडे भजन पाहिजे. मनाकडे काय पाहिजे? अखंड भजन पाहिजे, अखंड चिंतन विठोबाचं पाहिजे, तरच तुमचा मनोनिग्रह होणार आहे. कशाने होणार मनोनिग्रह? भजनाने होतो. आणि तो भजन आपल्या हातात यायला पाहिजे. आणि तो भजन आपल्या हातात आला तरच आपल्याला श्रवणादी इंद्रिय बंधन करुणी करता साधन, तेने वैष्णव्य मन मनाधीन इंद्रिय. बघा, इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? मन हा इंद्रियांचा राजा आहे. मन कोणाचा राजा? इंद्रियांचा. सर्व इंद्रियांचा राजा मन आहे. मनाकडे जे विचार येतील, मन जेव्हा आज्ञा करेल कुठल्याही इंद्रियाला, डोळ्यांना म्हणा, कानाला म्हणा, पायांना, हातांना, जेवढी इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे सगळे मनाच्या अधीन आहे. म्हणून मनाला मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न करायला पाहिजे. आपलं मनच प्रसन्न नसेल तर आपल्याला ज्ञान कसं होईल? ज्ञान म्हणजे मनोनिग्रह कसं होईल? मनाकडेच विषय बसलेले आहेत. म्हणून तुकोबाला सांगतात, नाही नाही आन दैवत. तुका म्हणे मना ऐसे, मनासारखा देव नाही. आणि मनच देव आहे. काही करा तुम्ही. भगवंताने एक मन अशी वस्तू दिलेली आहे आणि तो मनच भगवंत आहे, मनच दानव आहे, मनच देव आहे. सगळ्या आतल्या गोष्टी आहेत, बाहेर कुठं जायची गरज नाही. पण एक तुम्ही सर्व साधनांचे सार मंत्र बीज हरी. जर तुमचा तो बीज मंत्र तुमच्या हातात आला तरच ह्या सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला. अन्यथा हे कळणार नाही. कितीही वर्ष तुम्ही जरी काही कुठलीही तपश्चर्या केली, कुठलंही तुम्ही हवन केलं, यज्ञ केलं, पण जोपर्यंत मन आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येणार नाही. आता याच्यामध्ये हा आपला श्लोक क्रमांक 47 होता. या 47 श्लोकाचा मतितार्थ किंवा सगळ्या ओव्या आपल्या आता संपलेल्या आहेत. आणि म्हणून इथं भगवंत उद्धवाला सांगतो, ज्याचे चित्त समाहित शांत असते त्याला दानादिकांचा काय उपयोग सांग बरे. म्हणजे याचा अर्थ काय? चित्त शांत करण्यासाठी, चित्ताकडे समाधान येण्यासाठी, चित्ताकडे आनंद स्वरूप अवस्था येण्यासाठी दान, व्रत, वैकल्य, पूजा यांची आवश्यकता नाही आहे सांगितले. मग चित्त शांत कशाने होईल? तर चित्त शांत होण्याकरता आपल्याला, आताच मी सांगितलं तुम्हाला, उद्धवाला किंवा सनकादिकांनी स्वतःच्या वडिलांना म्हणजे ब्रह्मदेवाला प्रश्न केला की चित्त विषयांकडे धावतो आणि विषय चित्तामध्ये, यातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर भगवान विष्णूने प्रत्यक्ष
13व्या अध्यायामध्ये सनकादिकांच्या त्या सभेमध्ये जाऊन हंसाचं रूप धारण करून भगवंताने प्रत्यक्ष सनकादिकांना ज्ञान हे दिलेले आहे. आणि सनकादिकांना ते ज्ञान दिल्यामुळे, सनकादिकांना ते ज्ञान मिळाल्यामुळे सनकादिकांनी ते ज्ञान नारद महर्षींना दिलं. नाम भगवंतानी साधना करून घेतली त्यांच्याकडनं, सनकादिकांकडनं, आणि त्यांनी ती प्रगट झाल्यानंतर तेच ज्ञान त्यांनी कोणाला सांगितलं? नारद महर्षींना सांगितलं. नारद महर्षींनी तपश्चर्या करून, हजारो वर्ष तपश्चर्या करून ते ज्ञान प्रगट करून घेतलं आणि ते ज्ञान त्यांनी व्यासांना सांगितलं. व्यास महर्षींना सांगितलं आणि नारदाने ते ज्ञान ध्रुवाला सांगितलं, ध्रुव बालाला सांगितलं नाम. आणि तेच ज्ञान नारद महर्षींनी भक्त प्रल्हादाला सांगितलं आणि तेच ज्ञान नारद महर्षींनी कोलीला म्हणजे वाल्मिक महर्षींना सांगितलं. आणि नारदांनी कोणाला सांगितलं? नारद महर्षींनी तर व्यासमुनींना. व्यासांनी ते ज्ञान बाबाजी राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि बाबाजी चैतन्याने ते ज्ञान तुकोबारांना सांगितलं. तुकोबारांनी ते ज्ञान निलोबारांना सांगितलं. असे ही ज्ञानाची परंपरा तुकाराम महाराजांपासून आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि ही परंपरा आपल्याला चालवता आलं. आपण परंपरेचे पायीक असलं पाहिजे. ज्ञान परंपरेमध्ये आहे. एकामेकाच्या डोक्यावर हात ठेवून ते ज्ञान प्रकाशित केलेलं आहे. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णारी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी स्पष्ट लिहिलं आहे की त्यांनी वेळ दिला माघ शुद्ध दशमी आणि वार पण सांगितला पाहुणी गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे. म्हणजे त्या नामाचा अंगीकार तुकोबाराने केलेला आहे. आणि तेच ज्ञान तुकाराम महाराजांना जसं तसं अनुभवाला आलं, तसंच्या तसं आत्ताही आपल्याला अनुभवाला येतो. आणि तशा अनुभूती आल्यानंतर आम्ही हे जे काय आता तुम्हाला जे काय निरूपण सांगतो, श्री गुरु सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही जे काय तुम्हाला तुमच्यापर्यंत ज्ञानाचा जे काय पेरणी करतो, जे काय तुमच्यापर्यंत ज्ञान पोचवण्याचं कार्य करतो, ते अनुभव आले अंगात या जगात येत असे तुकाराम सांगतात. आणि ते अनुभवाचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आमचं भाग्य या आनंद संप्रदायामुळे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्यामुळे आम्हाला आलेलं आहे. झालेली सेवा आपली सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.